FM KMW 29च्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, ऐश्वर्या नारकर आपली सगळ्यांची आवडती अभिनेत्री आणि त्यांना एका स्कॅमचा अनुभव आलेला आहे. स्कॅम मधून त्या देवाच्या कृपेने वाचल्या असं त्या सांगतायत. ऐश्वर्या नारकर यांना आलेला फ्रॉड कॉल अभिनेत्रीने सांगितलाय घडलेला प्रकार. चला तर जाणून घेऊया काय होता. दिवसेंदिवस स्कॅमचे प्रकार वाढत चाललेत. सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांना फसवण्याचे प्रकार सुरू आहेत आणि प्रयत्न चालू आहेत. अशातच ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत हा प्रकार घडलाय. ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केलेली आहे. त्या म्हणतात, घडलेला प्रकार सांगितल्यामुळे अनेक जण सावध होतील यासाठी मी ही पोस्ट करत आहे. ऐश्वर्या नारकर व्हिडिओमध्ये शेअर करत म्हणाला, एका स्कॅम मधून देवाच्या कृपेने मी वाचले. तुमच्यासोबत शेअर करते. 4-5 दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर महानगर गॅसकडून मेसेज आला होता. तुमच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय, तर तुमचा गॅस आज संध्याकाळी कट केला जाईल. मला एक विचार आला की बिलचं हार्ड कॉपी आली की मी लगेच भरून टाकते. त्यामुळे बिल पेंडिंग असल्याचा संबंधच नव्हता. मी त्यांना मेसेज केला की मला बिल मिळालेलंच नाही. तर त्यांचा मला व्हॉट्सअप कॉल आला. त्यांचा लोगो वगैरे असल्याचं ते अठ्ठटीक वाटत होतं. मी त्यांना सांगितलं की तुमची हार्ड कॉपी आलेली नाही. मी आतापर्यंत तुमची सगळी बिलं भरलेली आहेत. तर तुम्ही माझं कनेक्शन कसं काय बंद करू शकता? तर त्यांचा माणूस मला म्हणाला, मी बिल भरण्यासाठी नाही तर सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आहे. मला त्याबद्दल काही माहीत नाही आणि त्या सॉफ्ट कॉपी येण्यासाठी अपग्रेडेशन झालेलं नाहीये. त्यासाठी तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. मी त्यांना म्हटलं की हा मुद्दा मला कळतच नाहीये. तर त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यावर क्लिक केलं की तुमचं अपग्रेडेशन होईल आणि तुमचं कनेक्शन बंद होणार नाही. हा फ्रॉड कॉल आहे हे मला समजत नव्हतं. त्यांनी जी फाईल पाठवली ती APK फाईल होती हे मी ऐकलं होतं. हे APK फाईल या स्कॅमच्या फाईल असतात हे मी ऐकलेलं होतं. त्याने मला सांगितलं की यावर क्लिक करून मी सांगतो ते डिटेल्स भरा. पण माझा आयफोन असल्यामुळे या फाईलवर क्लिकच होत नव्हतं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला वेबसाईट सांगा, तिथे काय करायचं ते आम्ही करतो. तर त्याने मला विचारलं की तुमचा फोन कुठला आहे? मी त्याला सांगितलं आयफोन आहे. मग त्याने मला सांगितलं की अँड्रॉइड फोनमधून ओपन करा. मग मला शंका आली. मी त्याला म्हटलं जे काय करायचं ते ऑफिशियल वेबसाईटवरच करेल. असं म्हटल्यानंतर त्याने फोन कट केला. मला एवढंच सांगायचं आहे की असा कुठला बँकिंग किंवा इतर कुठलाही फोन आला तर प्रतिसाद देऊ नका. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच कोणतीही ॲक्शन करू नका. थोडा विचार करा. हे सगळं मोठे स्कॅम सुरू आहेत. यातून तुम्ही नक्कीच वाचू शकता. आपल्याला कळत नाही की आपण कोणत्या तरी स्कॅममध्ये फसतोय. त्यामुळे प्रत्येकाने थोडा विचार करा, असं म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्यांना, प्रेक्षकांना सावध केलेलं आहे. मंडळी, आपणही पाहतो बऱ्याचदा असे फ्रॉड घडतात. आपण सहज एखादी लिंक पाठवली तर ओपन करतो, पण असं करू नका, जेणेकरून आपले कष्टाचे पैसे सहजरित्या दुसरीकडे बळकावू शकेल. सावध रहा, काळजी घ्या. धन्यवाद.